विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कॅटेगरायझेशन आणि हे चेंज झालंय। रिझर्व्स मधनं ती प्रोव्हिजन मध्ये गेली फिगर बॅड अँड डाऊटफुल डेट्सची, त्याच्यामुळे ती फिगर इथे कमी दिसते। ग्रॉस एनपीए 3.59%, जे गेल्या वर्षी 3.66 होते ते यावर्षी 3.59 कमी झालेले एनपीएची पोझिशन। नेट एनपीए ॲज युज्युअल 0 आहे आणि सीआरएआर 18.28 18.28% आहे, जो प्रिव्हियस इयरला 17.57% होता। 24-25 हे पूर्ण साल बँकेसाठी बऱ्याच घडामोडीयुक्त होतं। सर्वात प्रथम म्हणजे निवडणूक झाली, जी बिनविरोध झाली। डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ती पूर्णपणे ठाण्याचे कलेक्टर शिंगारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती झाली। सेकंड, बँकेने जे टीसीएस सॉफ्टवेअर आहे सीबीएस ते पूर्ण ट्रान्सफॉर्म केलं आणि गो लाईव्ह गेले। 27 जानेवारीला बँक गो लाईव्ह गेली नवीन सॉफ्टवेअरवरती। त्याचप्रमाणे 10 फेब्रुवारीला गोव्यातील एक सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक, ही एक छोटी 6 ब्रँचेस असलेली बँकेमध्ये मर्ज, टीजीएसबी मध्ये मर्ज झाली। त्याच्यामुळे गोव्यातला जो प्रेझेन्स आपला पूर्वी 6 ब्रँचेसमध्ये होता तो आता टोटल 12 ब्रँचेस मध्ये गेलेला आहे, 12 ब्रँचेस झालेले आहे। आणि टोटल नंबर ऑफ ब्रँचेस ज्या गेल्या वर्षी आपल्या 139 होत्या त्या यावर्षी 149 झाल्यात ॲज ऑफ 31 मार्च 49। असा हा टोटल ताळेबंद आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बँकेने डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेसच्या फ्रंटवरती इन स्पाईट ऑफ म्हणून आपण सर्वांना माहिती आहे की डिपॉझिटसाठी सर्वच बँकांना प्रेशर होतं, ते असून सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे। या पुढील वाटचाली संदर्भात बँकेचे अध्यक्ष श्री शरदजी गांगल आपल्याला ब्रीफ करतील। थँक्यू। एक मिनिट पाठी दे बोल मनोज बरोबर आहे, थोडं मागे एक मिनिट हे पाठी भाई काय मनोज हे पाठी हे पाठी आपण चालू कर समीर सर चालू कर समीर यांनी आकडेवारी आपल्याला सांगितली। सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक गोव्याची होती, ही आपल्यामध्ये विलीन करून घेतली। 24 कोणी लावलं आणि त्याच्यामुळे गोव्यातल्या काय मनोज एकदमच वरती लावलं। त्याचबरोबर आणखी एक माहिती तुमच्या सर्वांसाठी की आरबीआयने नुकतीच आपल्याला आपली आता बँकेचे व्यवहार हे 5 राज्यांमध्ये होतात, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश। त्याच जोडीला छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आपल्याला बँकेचे व्यवहार सुरू करायला परवानगी दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू होते जातात आणि तिथेही ब्रँचेस सुरू होतात। गेले 2-2.5 वर्षात जशी कोर बँकिंग सोल्युशन की जे सध्याच्या कम्प्युटर प्रणालीचं एक अतिशय महत्वाचं असं प्रोसेस असतो, तो आपल्या बँकेमध्ये नव्हता आणि तो आपण 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण इम्प्लिमेंट केला, तो ऑपरेशनाइज झाला 27 जानेवारी 2025 आणि त्यामुळे आपली बँक आता या प्रकारच्या सेवा प्रायव्हेट बँक्स किंवा नॅशनलाइज बँक्स देतात त्या स्तराच्या देऊ शकतील। अर्थात तुम्हाला कल्पना असेल की असा कुठलाही मोठा बदल असला की त्याच्यामध्ये सुरुवातीला काही अडचणी असतात। 90% अडचणी आपण पार केलेल्या आहेत, उरलेल्या 10% येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात करू आणि आपण हे जे कोर बँकिंग आहे याचा पूर्ण क्षमतेने आपण वापर करू शकतो। बँक सतत आपला व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असेल, आणखीनही ब्रँचेस उघडू आपण। आत्ता तरी आणखी 5 ब्रँचेस उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर छत्तीसगड आणि राजस्थान याच्यासाठी काही बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्या राज्यांची परवानगी वगैरे लागते, त्याची आपण सुरुवात केलेली आहे आणि कदाचित पुढल्या वर्षी जेव्हा आपण भेटू त्यावेळेस या राज्यांमध्ये आपण शाखा उघडण्याची पूर्ण तयारी झालेली असेल। परवानग्या राज्य सरकारच्या किती लवकर येतात त्याच्यावरती अवलंबून आपला असाच चढता आलेख असेल बँकेच्या व्यवहारांचा आणि बँकेच्या नवीन शाखा उघडण्याचा।
तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर एक सांगायची गोष्ट महत्वाची की तुम्ही सर्वांनी महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक बघितलं असेल की आपली एकमेव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, नागरी सहकारी बँक, ज्यांना सरकारी खात्यांबरोबर व्यवहार करायला परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत कुठल्याही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला ही परवानगी नाही, परंतु आपला आर्थिक स्तर, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक प्रगती हे बघून महाराष्ट्र शासनाने आपल्याला परिपत्रक काढून ही परमिशन दिलेली आहे. त्यामुळे याची मला वाटतं काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर बँकेने 23,000चा टप्पा पार केलाय, पण आता नॉन परफॉर्मिंग ऍसेट काय आहेत का? नॉन परफॉर्मिंग ऍसेट मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे, परंतु आपण प्रोव्हिजन करतो आणि एनपीएचे आपले 0 असतात. त्यामुळे त्याप्रमाणे तो जो आपला एक प्रथा आहे आपल्या बँकेची, त्याच्यामुळे नेट एनपीए 0 आहे आणि ग्रॉस एनपीए हे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. बँकेप्रमाणे क्रेडिट कार्डची फॅसिलिटी सर्व आहे का? क्रेडिट कार्डची आपण सुविधा देत नाही, कारण तुम्हाला माहिती असेल की आपल्या बँकेचा पहिल्यापासून फोकस आहे की आपल्याला ग्रोथ पाहिजे, पण प्रॉफिटेबल ग्रोथ पाहिजे. त्या व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे प्रॉफिट्स मिळायला पाहिजे तसे मिळत नाही. त्यामुळे आपण आत्ता तरी त्याच्यापासून दूर आहोत. पण आपली रुपे डेबिट कार्ड आहे. छत्तीसगड ह्या म्हणजे त्या राज्यामध्ये 2 जे नवीन राज्य घेतले तिथे आपल्या किती ब्रांचेस तुमचं प्लॅनिंग आहे आता ह्या परिषदेत? नाही, सुरुवातीला तर एकच ब्रँच आपण उघडू. आपल्याला तिथलं एकंदर वातावरण आणि तिथल्या नागरिकांशी आपली ऍक्सेप्टॅबिलिटी ही आपण एकदा एस्टॅब्लिश केली की मग आणखी वाढवतो. जसं आज गोव्यामध्ये आपल्या 6 आहेत, कर्नाटकमध्ये त्याच्यापेक्षा जास्ती आहे, पण मध्य प्रदेशात एकच आहे. आणखीन आपण अशा मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये जास्ती आहे, कर्नाटकमध्ये भरपूर आहे. तर जसजसं काळ जायचं आहे तसतसे आपण उघडायचो. त्यांच्या 6 ब्रँचेस होत्या, त्यांच्या 6 ब्रँचेस होत्या आणि 160 कोटीचा व्यवहार आहे त्यांचा एकंदर. इतर बँकापेक्षा आपल्या बँकेत काय फॅसिलिटीज नागरिकांना? आता तुम्ही बघाल तर UPI आहे, QR कोड आहे. त्या बऱ्याचशा बँकांकडे स्वतःच नाहीये. आपल्याकडे जो QR कोड आहे तो स्वतःच आहे, आपल्याला दुसऱ्याकडनं कोणाकडनं घ्यावं लागत नाही. बाकी तुम्ही मला विचाराल तर हल्ली या स्पर्धात्मक युगामध्ये सगळ्याच बँका सगळ्या सर्व्हिसेस देतात, परंतु आपण ज्या एफिशियन्सीने देतो आणि आपण ज्या सर्वांच्या आधी आपण या सुविधा सुरू करतो हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे बरेच वेळा आपल्याला ज्याला म्हणतात की फर्स्ट मोवर ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतो. कर्नाटकला किती ब्रांचेस आहेत? कर्नाटकमध्ये 6. सर, MP मध्ये जी ब्रँच आहे तुमची, एक कसा रिस्पॉन्स आहे MP मध्ये? MP मध्ये चांगला रिस्पॉन्स आहे. इंदोरमध्ये आहे. तिथे वाढव ब्रांच काय वाढवणार, यावर्षी वाढवणार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.